नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत मेथीचा झणझणीत ठेचा। आणि हा ठेचा जर ताटामध्ये असेल तर भाजीची सुद्धा गरज नाही। हा तुम्ही वरण भात भाकरी पोळी सोबत खाऊ शकता आणि टिफिनला सुद्धा तुम्ही हा ठेचा देऊ शकता। विशेष म्हणजे हा ठेचा 8 दिवस खराब होत नाही। फ्रीज मध्ये ठेवला तर हा 8 दिवस चांगला राहतो आणि बाहेर ठेवला तर 3 ते 4 दिवस हा चांगला राहतो। आणि यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचा वापर केला असल्यामुळे हा ठेचा आणखी जास्त चविष्ट लागतो। फक्त 5 मिनिट पण सुद्धा नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। आपण सुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपीला सुरुवात करूया। घेतली आहे मी अर्धी जुडी फ्रेश हिरवी ताजी मेथी। याला मी स्वच्छ धुवून घेतली आणि थोडीशी बारीक कापून घेतली। खलबत्ता घेतला मी, खलबत्त्यामध्ये टाकते मी आता ह्या 3 हिरव्या मिरच्या, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या। हे आपण मिक्सर मधून सुद्धा काढू शकतो, पण मिक्सर मध्ये काय होईल, हे खूप असं बारीक होऊन जाईल आणि ठेच्यासाठी आपल्याला थोडंसं जाडसरच पाहिजे याचं कूट। त्याच्यामुळे मी खलबत्त्यामध्ये याला आता थोडं जाडसर कुटून घेते। असं थोडं जाडसर राहू द्यायचं, खूप बारीक करू नका। कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घालायचं अंदाजे। हा एक मीडियम साईजचा कांदा मी जाडसरच असा चिरून ठेवला, खूप बारीक असा नाही कापायचं याला, पण थोडं जाडच ठेवायचं। कांदे तुम्ही 2 सुद्धा वापरू शकता, हा थोडा मोठा असल्यामुळे मी 1 घेतला। तेल चांगलं तापल्यानंतर त्यात टाकते अर्धा टीस्पून मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची, छान खमंग फोडणी बसली पाहिजे। मोहरी छान तडतडल्यानंतर टाकायचं अर्धा टीस्पून जिरे। जिरे सुद्धा छान फुटू द्यायचं। कांदा टाकून द्यायचा। कांदा आता थोडासा आपण गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा, कांद्याचा कच्चेपणा निघाला पाहिजे। थंडी पडायला सुरुवात झाली की मार्केटमध्ये खूप छान ताजी अगदी हिरवीगार मेथी मिळायला सुरुवात होते। आपण मेथीच्या वेगवेगळ्या डिशेस बनवतो, ठेचा सुद्धा तुम्ही बनवून बघा, अगदी चविष्ट असा ठेचा बनतो। कांदा किंचित गुलाबी झाल्यानंतर त्यात टाकूया आपण हा ठेचा। ठेचा सुद्धा थोडासा परतवून घ्यायचा, त्याचा सुद्धा कच्चेपणा निघून गेला पाहिजे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे टोमॅटो सुद्धा टाकू शकता, पण टोमॅटो टाकल्यानंतर काय होतं, मिरचीचा ठेचा हा 3 किंवा 4च दिवस टिकतो, त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे। आणि जर आपण टोमॅटो नाही टाकला तर हा ठेचा फ्रीजमध्ये 8 दिवस सुद्धा जशाला तसा राहतो। हा घेतला आहे मी थोडासा ओला नारळ, याला मी थोडं किसून घेतलं। तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता किंवा मग सुकं खोबरं सुद्धा टाकू शकता, पण ओल्या नारळामुळे खूप छान अशी टेस्ट येते। असेल ओलं नारळ घरी तर नक्की टाका। याला सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, तो मी मिक्सर मधून नाही काढला, शेंगदाणे भाजून घेतले आणि हे सुद्धा मी खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर कुटून घेतलं। मिक्सर मधून नका काढू, असं थोडंसं जाडसर ठेवा, म्हणजे छान ठेचा अगदी छान लागतो। शेंगदाणे भाजून घेतलेले असल्यामुळे मी हे शेवटी टाकलं। याला काही आपल्याला खूप जास्त अशी परतवायची गरज नाही, थोडीशी खमंग असं होईपर्यंत याला थोडंसं परतवून घ्यायचं। हे सर्व साहित्य छान खमंग असं परतवल्या गेलं। आता यात टाकायची आपल्याला सर्वात शेवटी मेथी आणि नंतर मीठ। मेथी यात टाकून द्यायची। मेथी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही, कारण त्यातली पोषक तत्व कायम राहिली पाहिजे। बस फक्त थोडंसं याला आपण असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कलर पण जशाला तसा राहतो आणि पोषक तत्वे पण तशाला तशी राहतात। चवीनुसार मीठ टाका। थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, पण टाका, छान लागते। हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया। तयार झाला आपला मेथीचा झणझणीत ठेचा। या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा। मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मेथी खूप जास्त शिजवायची नाही, बस फक्त तेलामध्ये परतवली मी आणि गॅस बंद केला।
तर आपण सुद्धा हा मेथीचा ठेचा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो आणि बनवायला फक्त 2 किंवा 3 मिनिट लागतात. रेसिपी आवडल्यास माझा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका.